नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायला घेते बरं का. 42 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. ते एक घडी ना 10.5ची येणार आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा एक घडी 10.5 आणि 2 इंच इथं जास्तीचं घेते. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आहे बरं का, खूप छान आणि सुंदर असं. पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी ना लास्टपर्यंत शेअर करते व्यवस्थित असं. मला एका ताईची ना कमेंट होती की शॉर्ट व्हिडिओ आहे ना मी बनवला म्हणजे, तर त्याच्यात कसं थोडं व्यवस्थित नाही समजत बरं का, घाईघाईमध्ये स्पीडमध्ये राहतो की नाही तो. तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगितलं की ताई थोडं हळू बनवा की मला समजेल असं. 4 टक्स ब्लाऊजचा व्हिडिओ मी अपलोड केला होता. तर मी त्यांना आहे ना म्हणजे कमेंटमध्ये सांगितलं की ताई लॉंग व्हिडिओमध्ये बघा. तर तुम्ही ना माझे शॉर्ट व्हिडिओ बघता बरं का, पण लॉंग व्हिडिओ नाही बघत. त्याच्यामुळे तुम्ही ना कन्फ्यूज होऊन जाता की आम्हाला समजत नाही असं. तर नक्की लॉंग व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता बरं का. आणि तिथं पूर्ण व्यवस्थित असं डिटेलमध्ये मी समजवलेलं राहतं. जो आता व्हिडिओ मी बनवते ना, काही नाही बघत बरं का. खूप ताई मला कमेंट करून सांगता की व्यवस्थित आम्हाला समजावून सांग. आणि मी ना शॉर्ट म्हणजे एक अर्धा टाकते की त्याच्यामुळे जेणेकरून हे होतं. तर बघा इकडे ना आता मी लंबाई ब्लाऊजची लांबी ना पूर्णच घेते बरं का. तर 4 घड्या केल्या आहे, बघू शकता इथं. आणि ब्लाऊजची लांबी ना 15 आहे, तर मी 16 घेते. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि ना 6 शोल्डर आहे ना 6 घेते हे बघ. आणि आता मुंडा आहे ना 6.5 घेते बरं का. अर्धा इंच इकडे थोडंसं वाढवून घेतलं आहे. आणि इकडे आहे ना हा बॅक पार्टसाठी फ्रंट पार्टसाठी ना 1 इंच आणि अर्धा इंचवरती टिक करून घ्यायची असं. 6.5 घेतला आहे बरं का हा. आणि हा पुढचा गळा आहे ना, पुढे हुकचं ब्लाऊज आहे म्हणून पुढचा गळा आहे ना मला 6.5 घ्यायचा आहे. मापमध्ये मी लिहिलेलं आहे बरं का 6.5. तर बघू शकता रुंदीला 2.5 आणि लांबीला 6.5 घेतला, बघू शकता. पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी लास्टपर्यंत खूप छान पद्धतीने शेअर करते बरं का. आणि एक घडी 10.5ची घेतली आहे. 42 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे त्याच्यामुळे. आणि इकडे कमरेची फिटिंग आहे ना 10 घेतली, कमी केलं बरं का थोडं अर्धा इंच. कारण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर थोडंसं इथं माप जास्तच लागतं त्याच्यामुळे. आणि बघा एवढं समजलं असेल ना तर मला नक्की व्यवस्थित सांगा बरं का. तर आता आहे ना कट करून घेऊ. हे ना बॅकला कटिंग करायचं आहे बरं का. आणि इथं शोल्डर कट करायचं आहे म्हणजे जेणेकरून बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळा होईल. आणि ना हा पुढचा गळासुद्धा मी आता कट करून घेते बरं का. आणि आता बॅक पार्ट निघाला आहे, बघू शकता हा. आणि आता फ्रंट पार्ट हा. तर याला 2 मिनटं साईडला ठेवू. आणि आता फ्रंटला पहिले व्यवस्थित कटिंग करून घेऊ आपण. हे ना पुढे हुक आहे ना म्हणून या आठवणीने कटिंग करून घ्यायचं आहे मधोमध, जेणेकरून हे ना हुक लावायला आपल्याला पट्ट्या लावायच्या ना वेगळं वेगळं करायचं आहे. जॉईंट मागे हुक राहतं ना तेव्हा हे जॉईंट राहतं. आणि आता बघा इकडे प्रिन्सेसचं माप घेते मी. वरून हे ना हा पॉईंट 10.5 वरती काढला आहे, बघू शकता तुम्ही. हा 10.5 इथून तर इथून 10.5 घेतलं आहे बरं का. आणि आता इथून आहे ना 3.5 वरती घेते बघा. 3.5च आलं आहे बरोबर. ते बघा मापसुद्धा लिहून दाखवते. आणि खालून आहे ना 3च घ्यायचं आहे. इथं 3.5 घेतलं नाही तर 3 घेतलं आहे, बघू शकता. आणि इथं परत मध्ये जे पॉईंट आहे ना हा 2 वरती एवढं अंतर घ्यायचं आहे बरं का. हा बघा 2 वरती घेतला आहे. आणि हा एक स्ट्रेट लाईन इथून आहे ना 1.5 वरती घ्यायची आहे आपल्याला. ह्या 2 जर घेतलं ना तिथूनच. आणि बघा छान असं आता इथे ना जोडून द्यायचं आहे. आणि बघा हा स्ट्रेट लाईन आहे ना 1.5ला तिथं जोडायचं आहे. आणि परत हे मध्ये जे आहे ना 3चं याला परत असं जोडायचं आहे म्हणजे मधलं आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा ते सुद्धा तुम्हाला कटिंग करून दाखवते बरं का. मी ना इथं कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे नाही वापरत बरं का. डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते तुमच्यासमोर, बघू शकता. खूप छान आणि सुंदर असं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. आणि इथं आहे ना अर्धा इंच थोडंसं असं कमी करून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना कमरेमध्ये हे खाली उतरतं त्याच्यामुळे. बघा तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की मला एक लाईक नाही कमेंटमध्ये सांगा बरं का कसा वाटला असं.
प्रिन्सेस कट बघा इथं कुठे पण फार्मा नाही वापरला ना, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केलेलं आहे, पेपर पॅटर्न सुद्धा नाही आहे. तर चला फ्रंट पार्ट तुम्हाला समजला असेल तर मला सांगा बरं का. आणि आता बॅक पार्ट घेऊ आपण. बघा आता बॅक पार्ट आहे ना, मागे ना मटका गळा आहे छान असं, आणि दोरी सुद्धा लावायची बरं का. मटका गळा म्हटलं तर दोरी येतेच. आणि इथं मी 3ची पाट घेतलेली आहे आणि ना मटका गळा डीप सांगितलं आहे मला, कारण त्यांना जास्तच थोडासा डीप पाहिजे व्यवस्थित असं. तर बघा छान असं मी गळासुद्धा ड्रॉ करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. मला डायरेक्ट कटिंग करायला खूप आवडते बरं का. मी इतके काही व्हिडिओ बनवते ना, माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न कुठेच नाही सापडणार बरं का तुम्हाला. कारण खाली कटोरी जी आपण जोडतो ना तेच पॅटर्न बनवते मी, असं डायरेक्टच अस्तरवरतीच कटिंग करते. आणि मला तेच योग्य वाटतं बरं का. पेपर पॅटर्न करायचं म्हटलं तर मला खूप मोठं असं वाटतं की किती मोठं काम आहे असं. आणि आता स्लीवची कटिंग करून घेते बघा. 4 फोल्ड केलं इथं, आणि स्लीव आहे ना लॉंग आहे बरं का, म्हणजे लांबी. तर बघू शकता मी किती येते मोजून घेते. 10.5 आहे, तर मी इथं 11.5 घेते बरं का स्लीव. हे बघा 11.5 घेतली लांबी, आणि इकडनं सुद्धा 11.5च घ्यायची. आणि स्लीवची रुंदी आहे ना, आपण छातीची एक घडी 10.5 घेतली ना, तर त्याच्यावरनं काढायची बरं का. तर इथं आहे ना मी 9.5 घेतली, बघू शकता 1 इंच कमी केलं स्लीवची रुंदी. त्याच्यावरनं आपण रुंदी काढायची छातीच्या एका घडीवरनं बरं का. आणि बघा इकडे ना 3.5 वरती पॉईंट केलेला आहे छान असं. बघा आता मच्छी कटसुद्धा काढून घेते. आणि दंडघेरची फिटिंग आहे ना 6 आहे, आणि 1.5 इंच जास्तीचा कट. बघा छान असे स्लीवसुद्धा मी पूर्ण व्यवस्थित तुम्हाला डिटेल्समध्ये कटिंग करून दाखवलेली. नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर मला सांगा बरं का. तुमच्यासाठी खूप प्रयत्न करते मी असे छान छान व्हिडिओ बनवायचे, की जेणेकरून तुम्हाला घर बसल्या बसल्या ना क्लासमध्ये पण जसं शिकवताना तसंच मी शिकवायचा प्रयत्न करते बरं का. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.